शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान, शिंदेनी जास्त जागा लढल्यामुळे युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम, केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका, शिंदेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराजी, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद, आमच्यावर भाजपनं फोडलेलं खापर चुकीचं, काही स्थानिक ठिकाणी भाजपकडनं मदत झाली नाही, शिवसेना नेत्यांचं मत, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, 30 जानेवारीला मुंबईत भाजपचाच महापौर होणार, शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे स्पष्ट संकेत। दिल्लीमधून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान, महापौर महायुतीचाच होणार असेल तर सौदेबाजी कशासाठी, संजय राऊतांची टीका। मुंबईत महायुतीचा महापौर होणार, भाजप किंवा शिवसेनेचा महापौर होतो का हे महत्त्वाचं नाही तर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं महत्त्वाचं, अमित साटम यांची प्रतिक्रिया। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव, समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर, तर आरोप तथ्यहीन, सरवणकर महायुतीमध्ये भांडणं लावतायत, भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही शिवसेनेमधील जिल्हा प्रमुखांच्या भेटीने मोठा ट्विस्ट, ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा, नॉट रिचेबल नगरसेवकांवर ठाकरेंच्या शिवसेना कारवाईच्या तयारीत। भास्कर जाधव पक्षावर पुन्हा नाराज असल्याची चर्चा, जिल्ह्यातलं मला माहिती नाही पण माझ्या मतदारसंघातील 3ही पंचायत समितीमध्ये जिंकणार, भास्कर जाधव स्पष्टच बोलले। प्रणिती शिंदेंनी काँग्रेस समर्थकांना केलेल्या आवाहनावर भाजप मंत्र्यांची जीभ घसरली, मंत्री जयकुमार गोरेंचं प्रणिती शिंदेंबाबत आक्षेपार्ह विधान। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये गोंधळ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, ईव्हीएमवर बंदी घालण्याची आंदोलकांची मागणी। दाओसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात लाखो कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार, करारातून लाखो रोजगार निर्माण होणार। नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड, सर्वात कमी वयात नितीन नबीन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी, ठाकरे बंधू बीएमसी मधील राजकारण फिरवू शकतील, सुप्रीम कोर्टातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सुप्रीम कोर्टामध्येच कधीतरी संपेल, असं असीम सरोदे यांचं ट्विट। जिल्हा परिषदांबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबत कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष। कर्नाटकात बंगळुरूसह 5 महानगरपालिकांच्या निवडणुका मतपत्रिकेवर होणार, 25 मे नंतर कर्नाटकात 5 महानगरपालिकांच्या निवडणुका। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, लवादाने अहवाल सादर केल्याशिवाय कुठलंही झाड न तोडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचना। अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात, अपघातामध्ये ऑटो रिक्षाचा चक्काचूर, जखमी रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर, उपचार सुरू। सोनं 2,500 तर चांदी 14,000 महागली, जीएसटीसह सोनं 1,50,895 रुपये तर चांदी 3,20,330 रुपयांवर। मुंबईसह राज्यामध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढणार, कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमानात 3 ते 4 अंशांपर्यंत घट होणार।